Hello students, it's me, your Vaibhav sir, and we are back with another session of current electricity and magnetism. स्टुडंट्स लास्ट सेशनपर्यंत आपण काय केलंय ना की तुमच्या ड्राय सेल काय असतो ते स्टडी केला, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्यामधली सगळी डिटेलिंग काय काय असते सगळी आपण बघितली. बरोबर. आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे ना की तुमची ती जी काही आपण थिअरी बघितली ना ड्राय सेल बद्दलची, ती थिअरी आपण जर सपोज युटिलाइज करायची ठरवली एखाद्या सेलसाठी, तर तो जो सेल आहे तो आपल्याला आउटपुट देणार आहे, पण तेवढ्या क्वांटिटीमध्ये देतो का? नाही. म्हणून आपण आता याला थोडंसं इनोव्हेट करत थोडंसं पुढे घेऊन जाणार. म्हणजे काय, आपण आता ड्राय सेलकडून आता वेट सेलकडे वळणार आहोत आणि त्यातला जो फर्स्ट सेल आपल्याला शिकायचा आहे तो आहे लीड ॲसिड सेल. ओके. आता हा लीड ॲसिड सेल काय असतो, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, ते सगळं आपण एकदम इन डिटेल शिकणार आहोत. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही मी जे जे सांगत चालेल त्या डायग्राम सायमल्टेनियसली ड्रॉ करायच्या, जे जे पॉईंट सांगेल ते सायमल्टेनियसली लिहून घेत चालायचे आणि कॉन्सन्ट्रेटेडली लीड ॲसिड सेलचं स्ट्रक्चर, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग एकदम प्रॉपर तुम्ही समजून घ्यायचं आहे. ओके. कारण क्वेश्चन हा पडण्याची पॉसिबिलिटी खूप असते एक्झामला. ठीक आहे. सो चला, लेट्स राईट द हेडिंग, दॅट इज लीड ॲसिड सेल. लीड ॲसिड सेल. ओके. आता जर सपोज आपण बघितलं लीड ॲसिड सेल म्हणजे नेमकं काय असतं, सगळ्यात फर्स्टली असतो एक तुमचा कंटेनर. ओके. सेल कंटेनर असतो तो. या सेल कंटेनरमध्ये पोर केलं जातं तुमचं एक इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, जे की असतं H2SO4. सल्फ्युरिक ॲसिड असतं डायल्यूट. एक येते लक्षात. आता हे जे सल्फ्युरिक ॲसिड आहे, या सल्फ्युरिक ॲसिडमध्ये काय केलं जातं, तुमचे दोन इलेक्ट्रोड्स टाकले जातात. पहिला जो इलेक्ट्रोड असतो तो असतो लीड डायऑक्साईडचा. ठीक आहे. मी त्याला हॅच करतो म्हणजे दोघांमधला फरक तुमच्या लक्षात येईल. हा कशाचा असतो? लीड डाय ऑक्साईड. ओके. म्हणजेच थोडक्यात PbO2. ओके. PbO2 असतो. आणि त्याचबरोबर इकडे एक इलेक्ट्रोड असतो. इलेक्ट्रोड म्हणजे काय? रॉड असतो एक साधा त्या मेटलचा. आणि इकडे एक रॉड असतो. हा रॉड मी आता हॅच नाही करत, तुमच्या लक्षात येऊन जाईल. जो रिकामा आहे तो दुसरा आहे आणि जो हॅच केला आहे तो वेगळा आहे. ओके. सो देन याला मी असं ब्लँक ठेवतो. आता हा जो दुसरा इलेक्ट्रोड असतो ना स्टुडंट्स, हा दुसरा इलेक्ट्रोड असतो तुमचा फक्त लीडचा, म्हणजे ओनली PB. ओके. आता ह्या दोघांना एकमेकांना कनेक्ट केलं जातं, किंवा जर असं म्हणूया आपण एखाद्या लोडला कनेक्ट केलं जातं. ओके. मध्ये काय लावलंय तुमचा एक व्होल्ट मीटर. ठीक आहे. पोटेन्शियल चेक करण्यासाठी दोघांमधलं. ठीक आहे. दोघांमध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स असतं ते असतं 2 व्होल्ट्सचं. काय लक्षात ठेवाल, दोघांमध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स असतं ते असतं 2 व्होल्ट्सचं. आता जेव्हा पण यांच्यातनं जर सपोज आपण बघितलं, यांच्यामध्ये जेव्हा केमिकल रिॲक्शन व्हायला लागते, केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर केमिकल रिॲक्शनने सगळे पॉझिटिव्ह चार्जेस कुठे कलेक्ट व्हायला लागतात? इकडे कलेक्ट होतात. ठीक आहे. वाईल सगळे निगेटिव्ह चार्जेस कुठे कलेक्ट होतात? इकडे कलेक्ट होतात. म्हणून याला अजून एक नाव दिलं जातं आणि ते म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि याला एक नाव दिलं जातं, ते असतं निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. आता स्टुडंट्स तुम्ही म्हणाल सर तुमचा जो ड्राय सेल होता, ड्राय सेलमध्ये तरी हेच होतं ना, एक निगेटिव्ह टर्मिनल होता, एक पॉझिटिव्ह टर्मिनल होता, मध्ये रिॲक्शन व्हायची. फरक एवढा होता, तुमचं जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन होतं ते पल्प होतं फक्त. बरोबर की नाही? पण उलटा फायदा होता, ते कुठेही घेऊन जाता येऊ शकत होतं. हे तर लिक्विड आहे, याला असं मूव वगैरे करायचं म्हटलं तर याला तकलीफ आहे, किंवा जर खूप प्रिकॉशन मेजर्स घ्यावे लागतील ना याला. मग तो का नाही? हा कशासाठी? तर स्टुडंट्स याचा एक बेस्ट बेनिफिट असा आहे, तो बेनिफिट असा की हा आहे रिचार्जेबल. जर समजा हा रिचार्जेबल बनतोय,
त्यामुळे बेनिफिट असा होतो आपल्याला की याला ह्याच सेलला आपण 2-3 वर्ष वापरू शकतो ना, डिपेंड करतं लाईफवरती. तुम्ही बघितलं असेल आता इन्व्हर्टरच्या ज्या बॅटरीज आल्यात, इन्व्हर्टरच्या बॅटरीजची वॉरंटी डायरेक्ट 5 इयर्स 6 इयर्सची दिली जाते. मग आता ती वॉरंटी एवढी कशी दिली जाते, तर त्यांना माहिती आहे की ह्या बॅटरीमध्ये जर सपोज आपण बघितलं लीड ॲसिड बॅटरीमध्ये फार तर राहून काय राहणार आहे, इलेक्ट्रोड्स राहतील जे बदलले जाऊ शकतात. तुमचं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असतं ते पुन्हा पोअर केलं जाऊ शकतं किंवा रिटॉपअप केलं जाऊ शकतं. मग या केसमध्ये ह्या सेलमध्ये फारसं काही असं नाही आहे की जे आपल्याला चेंज करता येईल. चेंज करता येणार नाही. सगळ्या गोष्टी चेंज होऊ शकतात आणि मेन म्हणजे याची रिचार्जेबिलिटी जी प्रॉपर्टी आहे ना ती सगळ्यात भारी, की याने तुम्हाला ह्या सेलला खूप दिवस वापरता येतं, पुन्हा चार्ज करता येतं. एकदा चार्जिंग संपली की फेकून द्यायचं आणि दुसरा आणायचा असं नाही होत, येतं लक्षात. सो तो एक बेनिफिट याच्यात जास्त मिळतो. त्यामुळे याला कार बॅटरीज वगैरे मध्ये वापरलं जातं भरपूर. ठीक आहे. आता मग आपल्याला याच्याबद्दलची थोडीशी डिटेलिंग लिहायची. सगळ्यात पहिले लिहायचं कन्स्ट्रक्शन, नंतर लिहायचं आहे वर्किंग आणि मग लिहिणार आहोत आपण ॲट द एंड त्याचं ॲप्लिकेशन. ओके. सो सगळ्यात फर्स्ट थिंग लिहितो आपण. सुरुवात करूया आपली कन्स्ट्रक्शन सोबत. तुम्ही पण काय करणार आहात, आता तुमची व्हिडिओ सायमल्टेनियसली पॉज करून घ्याल, पहिले डायग्राम ड्रॉ करून घ्याल. डायग्राम ड्रॉ केल्यानंतरच तुम्ही काय लिहिणार आहात, कन्स्ट्रक्शन. सो काय लिहिणार, इट कन्सिस्ट of a container having whole lead container थांबा एक सेकंड, it consists of a container in which a electrolytic solution, that is H2SO4, is poured. Okay. Second, two electrodes are dipped in the solution. To what? Electrodes are dipped in solution such as first, पहिला कोणता आहे बोला पटपट, लीड डायऑक्साइड, that is PbO2. ओके. आणि सेकंड आहे तुमचा लीड. ओके, दॅट इज नथिंग बट Pb. याला काय म्हणायचं, ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह टर्मिनल. याला काय ट्रीट केलंय, पॉझिटिव्ह टर्मिनल. याला काय ट्रीट केलंय, ट्रीटेड ॲज निगेटिव्ह टर्मिनल. क्लिअर आहे, कॉन्सेप्ट डोक्यात जातीये. आता पुढे अजून काय लिहिणार, ह्या दोघांमध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स असतो तो किती असतो, 2 व्होल्ट्सचा. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन both electrodes is 2 volt. ओके. आता बऱ्यापैकी इन्फो आपण लिहिली बरोबर. कन्स्ट्रक्शन तुमचं याच्यात कंप्लीट होऊन जात आहे. आता इम्पॉर्टंट काय, आपल्याला लिहायचं याचं वर्किंग. पण तुम्ही काय करणार आहात, सगळ्यात इनिशियली तुमची व्हिडिओ पॉज करून पहिले डायग्राम तर तुम्ही ड्रॉ केलीच आहे. तुमचं हे जे काही कन्स्ट्रक्शन मी आत्ता लिहून दिलं ते कन्स्ट्रक्शन कंप्लीट करून घ्यायचं. झालं लिहून. आता ह्या कन्स्ट्रक्शनला आपण फॉलो करणार आहोत या लीड ॲसिड सेलच्या वर्किंगने. बरोबर, नीट लक्ष द्याल कसं वर्किंग होतं याचं. ओके, हेडिंग लिहितो वर्किंग. ठीक आहे, वर्किंग कशी लिहिणार बरं, when chemical reaction
chemical reaction takes place. When chemical reaction takes place, the positive charges are gathered on PbO2 electrode and negative on Pb इलेक्ट्रोड. ठीक आहे, काय लिहिलं नीट लक्षात घ्याल काय की मी काय म्हटलो की केमिकल रिॲक्शन झाली H2SO4 आणि त्या इलेक्ट्रोड्सच्या मधली की होतं काय की पॉझिटिव्ह चार्जेस कुठे जमा होतात, अलीकडच्या याच्यावर PbO2 वर, आणि जर सपोज बघितलं निगेटिव्ह चार्जेस कुठे गोळा होतात, तुमच्या Pb ह्या इलेक्ट्रोडवर. ओके, सो देअरफॉर दिस चार्जेस flows in load and further circuit circuit connected to cell and current flows म्हणतो, current flows in circuit. ठीक आहे, आता याचा एक बेनिफिट काय, this type of cell, एक सेकंड, type of cell is rechargeable. ओके, हा एक्स्ट्रा बेनिफिट लक्षात ठेवा. ओके, हा कसा असतो तुमचा, रिचार्जेबल. येते लक्षात. तर हे होतं तुमचं काय, वर्किंग. आता ऍप्लिकेशन काय काय, ऍप्लिकेशन कुठे कुठे असणार याचं, इन व्हेकल बॅटरीज, various appliances, वेगवेगळ्या अप्लायन्सेस मध्ये सुद्धा याचा युटिलायझेशन आपल्याला बघायला भेटतं. ओके, सो दिस वॉज नथिंग बट व्हॉट, युअर ऍप्लिकेशन फॉर युअर लीड ऍसिड सेल. सो आपण कसं एक्सप्लेन केलं नीट समजून घ्याल. आपण आधी डायग्राम ड्रॉ केली, डायग्राम नंतर तुमचं कन्स्ट्रक्शन नंतर वर्किंगला फॉलो केलं आपण ऍप्लिकेशनने. आता ही जी सिक्वेन्स मी तुम्हाला दिली, ही सिक्वेन्स अशीच्या अशी तुम्हाला फॉलो करायची तुमच्या एक्झाममध्ये सुद्धा. रिझन असे स्टुडंट्स, जेवढं सुटसुटीत, जेवढं छान दिसेल ना, जेवढा तुमचा अपीअरन्स छान असेल, तेवढं तुमचे मार्क्स कसे असतील, जास्त भेटणार. ओके, सो व्हॉट यू आर गोइंग टू डू नाव, you are going to write everything as I have given you and study it well. Okay, so pause your video and write it down. झालं लिहून. तर स्टुडंट्स, आता लीड ऍसिड सेलला फॉलो करतात तुमचे 2 पॉईंट्स. जे पॉईंट्स मी तुम्हाला आता थिअरॉटिकली सांगणार आहे, मी त्याचं कुठलंही लिखाण वगैरे तुम्हाला करून देणार नाही. आता याचबरोबर जर सपोज आपण बघितलं, तुमच्या ह्या सेल नंतर, लीड ऍसिड सेल नंतर एक सेल येतो, NiCd सेल. ठीक आहे, आता NiCd सेल हा रिचार्जेबलच सेल झाला पुन्हा एकदा, निकेल कॅडमियम. ओके, आता NiCdचं एक बेसिक थिंग मी तुम्हाला सांगतो, थिअरॉटिकली सांगणार आहे. NiCd सेल हा जिथे पण आपल्याला आहे ना मोटाईल किंवा अदर एखादं मुव्हेबल आपलं इन्स्ट्रुमेंट असेल, त्या सगळ्या मुव्हेबल इन्स्ट्रुमेंट्समध्ये आपण जनरली काय वापरतो, NiCd सेल. ओके, म्हणजे जेवढे पण असे काही तुमचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे की पोर्टेबल आहेत, सगळ्या पोर्टेबल इन्स्ट्रुमेंट्समध्ये जो रिचार्जेबल सेल वापरला जातो तो असतो NiCd सेल. तो ऑलमोस्ट सेम ॲज लाईक कसा असतो, असाच असणार. ठीक आहे, फक्त तुमचं जे मटेरियल आहे ते वेगळं आहे. आणि सेकंड थिंग, तो चार्जेबल असतो. ठीक आहे, रिचार्जेबल म्हणता येईल त्याला, रिचार्जेबल असतो. सेकंड कॉन्सेप्ट ह्याच पॉईंटच्या अंडर तुम्हाला शिकवली आहे, ती म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट. आता स्टुडंट, इलेक्ट्रिक सर्किट आपण वेगवेगळ्या प्रकारे बघितलं, बरोबर. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजेच काय होतं की व्हॉट, बोला पटपट. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय होतं, द पाथ फॉलोड बाय इलेक्ट्रिक करंट थ्रू ए कंडक्टिंग वायर कनेक्टेड at its both ends to the cell
अँड अदर रेजिस्टन्सेस. ओके, म्हणजे वेगवेगळे रेजिस्टन्सेस कनेक्ट असलेली जर समजा एखादी कंडक्टिंग वायर आहे, ती जर एखाद्या सेलला कनेक्टेड आहे आणि तिच्यातनं जो करंट फ्लो होतो, ज्या पाथला फॉलो करत फ्लो होतो, त्या पाथला आपण इलेक्ट्रिक सर्किट म्हटलं होतो. आता इकडे इलेक्ट्रिक सर्किट एक्सप्लेन करण्यास त्यांनी वेगळा माध्यम यूज केलं. तुम्ही जर समजा तुमचं टेक्स्टबुक जर तुमच्या जवळ असेल, तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकचा पेज नंबर काढायचा आहे 25 पेज नंबरवर 4.4 ब्रॅकेट ए सेल होल्डर नावाची एक डायग्राम दाखवली बघा. ठीक आहे, त्या सेल होल्डरमध्ये त्यांनी काय केलंय ना, सेल कनेक्ट करण्यासाठीच एक जागा दिली, बरोबर ना. आपण सेल टाकू शकतो त्याच्यामध्ये. तुम्ही बघितलं असेल आपल्या टीव्हीच्या रिमोटला वगैरे भरपूर सारे सेल्स लावतो. तर त्यांनी काय केलंय ना, की ते सेल होल्डरमध्ये काय केले, वेगवेगळे सेल्स टाकले आणि ती वायर एका बल्बला कनेक्ट करून दिली आणि मध्ये एक स्विच लावून दिला. आता जेव्हा जेव्हा हे सेल काढायचे तेव्हा तो बल्ब बंद व्हायचा, सेल टाकला की बल्ब चालू व्हायचा. मग इथे जर सपोज आपण बघितलं, हे कंप्लीट एक काय होतं, इलेक्ट्रिक सर्किट. म्हणून मी आता त्याची जास्त डिटेलिंग केली नाही, खूप वरवरची गोष्ट होती ती मी तुम्हाला डायरेक्ट एक्सप्लेन करून दिली. आता कनेक्टिंग ऑफ सेल नावाचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा. कनेक्टिंग ऑफ सेल हा आपण इथे कव्हर करणार आहोत. सो तुम्ही काय करणार आहात, तुमची नेक्स्ट हेडिंग घ्याल कनेक्टिंग सेल. आता सेल कनेक्टिंग जी आहे ना, ती जनरली सिरीजमध्ये होते. ठीक आहे, सिरीजमध्ये का होते, कसं होतं, काय काय ते सगळं मी तुम्हाला समजून सांगतो. कनेक्टिंग सेल्स, नीट लक्ष द्याल बरं. आता मी जर समजा माझ्या टीव्हीचा रिमोट जर घेतला, ठीक आहे, टीव्हीच्या रिमोटमध्ये इथे सेलचे 2 स्लॉट असतात. ठीक आहे, एका केसमध्ये इथे असते स्प्रिंग आणि ती स्प्रिंग एक इकडे असते, म्हणजे इकडे पॉझिटिव्ह असेल, हा निगेटिव्ह आणि हा काय केला जातो, पॉझिटिव्ह घेतला जातो, बरोबर. आता या सेलचं कनेक्शन कसं केलं जातं, या सेलचं कनेक्शन असं केलेलं असतं स्टुडंट्स, जर समजा हे असे तुमचे सेल्स जर असतील ना, पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह, निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. ओके, तर काय केलं जातं, हा जो पॉझिटिव्ह आहे ना, हा बाहेर घेतला जातो, याचा निगेटिव्ह कशाला कनेक्ट केला जाणार, याच्या पॉझिटिव्हला, पुन्हा याचा निगेटिव्ह याच्या पॉझिटिव्हला, पुन्हा याचा निगेटिव्ह याच्या पॉझिटिव्हला, पुन्हा याचा निगेटिव्ह याच्या पॉझिटिव्हला, आणि शेवट काय भेटला, निगेटिव्ह. इकडे काय भेटला होता, पॉझिटिव्ह. आणि हे दोन्ही काय केले जाणार, कोणता पण ॲप्लायन्स असेल त्याला डायरेक्टली इनपुट दिला जाणार. ठीक आहे, आता तुम्ही बघितलं असेल इथे मी सेलला काय केलं, एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह, एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह. म्हणजे जर समजा नंबर ऑफ सेल्स जर वन आफ्टर अनदर जर कनेक्टेड असतील तर त्यांना म्हणतात कनेक्टेड इन सिरीज. काय म्हणायचं, सेल कनेक्टेड इन सिरीज. इथे लिहितो बघा, when 2 or more cells are connected in circuit one after another such that positive of first is connected to negative of second. Positive of second to negative of third, and so on. Such arrangement of cell is called as cell in series. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, सेल इन सिरीजमध्ये जोडलंय. मी एक्सप्लेन करताना कसं केलं बघा, वेन 2 or more सेल्स, दोनापेक्षा जास्त जेव्हा सेल्स असतील, 2 किंवा दोनापेक्षा जास्त, आणि सेल्स आर कनेक्टेड इन सर्किट
वन आफ्टर अनदर, एकानंतर एक जर जोडलेले असतील, सच दॅट पॉझिटिव्ह ऑफ फर्स्ट इज कनेक्टेड टू निगेटिव्ह ऑफ सेकंड. म्हणजे बघा हे कनेक्शन असंही असू शकतं. पॉझिटिव्ह ऑफ फर्स्ट कनेक्टेड टू निगेटिव्ह ऑफ सेकंड. ही वायर एक मिनटं बाजूला ठेवू आपण. इकडनं निगेटिव्ह येणार, फक्त आता उलट होणार. ओके, असं बघा, हेही कनेक्शन चालतं. ठीक आहे, म्हणजेच काय, पॉझिटिव्ह ऑफ फर्स्ट इज कनेक्टेड टू निगेटिव्ह ऑफ सेकंड, पॉझिटिव्ह ऑफ सेकंड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह ऑफ थर्ड. म्हणजेच काय केलं बघा इकडे, निगेटिव्ह ऑफ थर्ड अँड सो ऑन. सच अरेंजमेंट ऑफ सेल इज कॉल्ड एज व्हॉट, सेल इन सिरीज. हीच पद्धत तुम्हाला तुमच्या रिमोटमध्येही बघायला भेटते. ह्या टाईपच्या सेल कनेक्टिंगला काय म्हणतात, तुमचं सेल इन सिरीज. ओके, सो याचा बेनिफिट काय, इट इज डन टू इन्क्रीज the potential difference and further current टू. ठीक आहे, काय लक्षात ठेवाल, याला कशासाठी वापरतो आपण, तर पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीज करायला आणि पुढे जाऊन तुमचा करंट देखील. ओके, सो दिस वॉज नथिंग बट व्हॉट युअर कनेक्टिंग सेल्स. तुम्ही काय करणार आहात, आता तुमची व्हिडिओ पॉज कराल आणि ही सगळी थिअरी नोट डाऊन करून घ्याल आणि तुम्हाला मी एक डायग्राम देतो, ही डायग्राम सुद्धा तुम्ही ड्रॉ कराल. मी आता इकडे ड्रॉ करतो, तोपर्यंत तुम्ही ते लिहायला स्टार्ट करून द्या. इकडे मी डायग्राम कंप्लीट केली की मग व्हिडिओ पॉज करून ती सुद्धा हे करून घ्या. इकडे पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. 1 2 3 4 हे झाले तुमचे 4 सेल. सो इथे मी लिहून देतो, सेल इन सिरीज. ओके, so this is done with the diagram also. What you are going to do after writing all those things, you are going to draw this diagram, you are going to label it properly so that you could get a reference of that theory from this diagram. Okay, म्हणजे मी जे थिअरी इकडे लिहिली ना, तिचा रेफरन्स तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये भेटून जाईल. ओके, सो काय कराल, तुमची व्हिडिओ पॉज कराल आणि छान सगळं नोट डाऊन करून घ्या. झालं लिहून. तर स्टुडंट्स, हे होतं आपलं आजचं सेशन. आपण भेटणार आहोत आता आपल्या पुढच्या सेशनमध्ये, जिथे आपण बिगिन करणार आहोत खूप एक इंटरेस्टिंग टॉपिक, जो की राहणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम काय आहे, एक्झॅक्टली कसं ऑपरेट होतं, काय काय त्याच्यात कॉन्सेप्ट्स आहेत, त्याच्या बेसिसवरती एखादी नवीन गोष्ट म्हणजेच तुमची इलेक्ट्रिक बेल कशी वाजते, मॅग्नेटिक बेल म्हणतात त्याला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल, ती कशी ऑपरेट होते, सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत आपल्या पुढच्या सेशन्समध्ये. ओके, सो भेटूया पुढच्या सेशनमध्ये. टिल देन, हॅपी लर्निंग.